एक व्हिडिओ बनवणार आहे, एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे. त्याच्यामध्ये आमच्याबद्दल पूर्ण माहिती, म्हणजे चोर आमच्या घरी आला पाहिजे. तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आमच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आणि आमच्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत. तर आज होता जयचा पेपर, तो पण चांगला गेलेला आहे. काल त्यांनी चांगल्या प्रकारे रिव्हिजन केलं होतं. जय आरोग्य पेपर चालू आहेत आणि आता थोड्या वेळातच मॅडम पण घरी येतील. तोपर्यंत आता मी झोपलो होतं, झोपेतनं उठलो आहे. तर आता काहीतरी मुलांना पण भूक लागलेली आहे. तर आपण करूया, पहिले अगोदर घ्यायला बनवूया चहा आणि चहा पिल्यानंतर भेटूया. तर बघू शकता मित्रांनो, आपण इकडे ठेवलेला आहे चहा, कारण की मॅडम घेतच असतील आणि व्यवस्थेमध्ये असतील, बहुतेक आल्या तिकडे. तर आपण त्यांची वाट न बघता आता चहा ठेवला आहे आपल्याला, कारण की चहा पिऊया. कारण की मस्त झोपेत उठल्यानंतर चहा प्यायची संध्याकाळच्या टायमाला जी मजा असते ती मजा कशात नसते. तर चला उठून घेऊया छानपैकी. सॉरी, दिसतंय दूध तुम्हाला, दाखवतो. हे बघा, दूध ठेवलेलं आपण मस्तपैकी बनवून घेऊया. चला. आणि इकडे बसल्यात मॅडम, येऊन आराम करतायत आणि बघा त्याची समस्या सांगते पूर्ण दिवस त्याच्यासोबत काय काय झालं, काय काय नाही. आणि इकडे बघू शकता मित्रांनो, काय काय घेऊन आलेत. फ्लावर, टमाटर, इसके अंदर मसाला, सर्व ठेवूया फ्रीज मध्ये. आणि चहाला पण, दुधाला पण उकळी आलेली आहे. मस्त आता बनवून घेऊया. तर मित्रांनो, आम्ही बाप लेक बसलो मस्तपैकी चहा पिण्याकरिता. आणि मॅडम थोडं उशिरा आल्यामुळं ते गेलेत आता फ्रेश होण्यासाठी. तर ते येईपर्यंत आम्ही कुठं वाट बघत बसणार, कारण की मी पण दुपारच्या टायमाला मस्तपैकी झोपलो होतो आणि झोपेतनं उठल्याबरोबर मला भूक लागली. तर आम्ही दोघंजणं बसलेलो आहेत. मॅडम फ्रेश होऊन येतीलच, तोपर्यंत आम्ही चहा पिऊन घेतो. गणपती बाप्पा. व्हिडिओ आमचे शूट झालेले आहेत, कारण की आम्ही छानपैकी 2 रील्स गाण्याच्या ह्या बनवलेल्या आहेत. ते पण तुमच्यासाठी यूट्यूबवरती पोस्ट करण्यासाठी. तर बघत राहा. ते व्हिडिओ जर बघायचे असतील तर आमच्या यूट्यूब चॅनलवरती व्हिजिट करा आणि ते दोन्ही गाण्याच्या ब्लॉगमध्ये बघा आम्ही कशी शूट केली. लाईक, शेअर अँड. तुम्ही म्हणत असताल मित्रांनो, या ब्लॉगमध्ये काळं टी शर्ट होतं, हे शर्ट कसं काय चेंज केलं. जरा 2 गाण्याचे व्हिडिओ शूट करायचे होते, त्याकरिता मी चेंज केलं. आणि मी हिला म्हणलं जरा आता परत ते टी शर्ट घालतो. लोक म्हणतील यार, पहिलं तर याने ब्लॅकवालं टी शर्ट घातलं, आता परत दुसऱ्या कलरचं शर्ट, हा तर दुसरा तर ब्लॉग नाही. तर असं काय नाही. तर याला 2 गाणी आवडली होती, ट्रेंडिंगवाली. हां, ट्रेंडिंगमध्ये असणारी हिरा चढाता, हे असे 2 गाणे शूट करायचे होते तिला. म्हणून मी शर्ट चेंज केलं. टी शर्टवरती बरोबर वाटत नाही म्हणून म्हणून ते 2 गाणे शूट करण्यासाठी मी शर्ट घातलं, टी शर्ट काढून ठेवलं. तुम्हाला वाटत असेल ब्लॉग हा कालचा आहे, कारण की चेंज आहे, असं नाही, एकच ब्लॉग आहे. अगोदरही मीच बोलत होतो, आताही परत मीच बोलतोय. आता मॅडम बसल्यात, गाण्याचा शूट झालेला आहे. तर आता बघूया पोटोबा काय होणार आहे काय नाही. कारण की हिला म्हणलं मी चिकन बनवतो, तर ही बोलते नको मी बनवते. तर मी हिला बोललो सोप्या पद्धतीमध्ये चिकन बनवतो. कारण की आम्ही कसं पार्टी करायला गेलो ना, तर एकदम कसं थोडंसं धुवून घ्यायचं चिकन, त्याच्यामध्ये कांदा, टमाटर, लसूण
हे सर्व एकत्र टाकायचं, मस्त चटणी बिटणी टाकायची, मस्त फ्राय करायचं रे, एकदम भाजायचं आणि त्याच्यामध्ये चिकन सोडून टाकायचं. अशा प्रकारे आम्ही सोप्या पद्धतीत आम्ही बसलो कुठं प्यायला त्या पद्धतीने आम्ही बनवायचं. पण मॅडम बोलते तसं नाही, हे बाहेर आहे ना, काही खाल्लं ना चटणी जरी तरी छान लागतं. अच्छा ऐसा भी आहे क्या? हा, ते अच्छा. बाहेरचं कसं हां एक्साइटमेंट असते आणि प्लस ते भाजी दोन्ही आता मिळून चव लागते. आता आता जे आता ते आता मी एक ट्रकवाल्याचा ब्लॉग बघतो. अहो, त्याला थोडी ना माहिती मीठ हे कमी नाही. पडलं तरी छानच बोलतो तो. अच्छा असं आहे का? पण नाही, बाहेर असं साधं सिंपल बनवलं ना, बाहेर असं साधं सिंपल बनवलं ना, तर आता आम्ही 2-3 वेळा आम्ही साईडवरती बनवलेलं आहे, तर छानच बनत होतं, एकदम भारी लागत होतं दुपारच्या टायमाला. अहो बाहेर बसून आहे ना, त्या भाजी बरोबर लागत नव्हती, तर शेंगदाण्याची चटणी खाल्ली मी, चांगलीच लागत होती. अच्छा असं पण आहे का? तर हो सकता है ऐसा. तर बघूया मॅडम कुठल्या पद्धतीने बनवत आहेत. तर ब्लॉगवरती कंटिन्यू राहा, बघूया आज काय स्पेशल बनतं. काय खायचंय, बिर्याणी बनवू? बिर्याणी नको, भाजी बनव आणि भाकर बनव. भाजी भाकरी खायची. हां, कारण की आठवड्यातून 1-2-3 वेळा तरी भाजी भाकर चिकन भाकर ही खाल्लीच पाहिजे, जरा छान वाटतं. आणि इकडे बघू शकता काळू बाळू आमचे बसलेले आहे ते. आणि आमच्याबद्दल पूर्ण माहिती हे आम्ही एका अशा एक व्हिडिओ बनवणार आहे, एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे, त्याच्यामध्ये आमच्याबद्दल पूर्ण माहिती, म्हणजे चोर आमच्या घरी आला पाहिजे, पूर्ण माहिती आम्ही ब्लॉगमध्ये सांगणार आहेत की आम्ही कुठं राहतो, आम्ही काय करतो, आम्ही कोणत्या कॅमेऱ्याने शूट करतो, चोपना आम्ही काय करतो काय नाही, हे सर्व आम्ही डिटेल एका ब्लॉगमध्ये आम्ही प्रॉपरपणे सांगणार आहे. तर चला सुरू करूया आता जेवणासाठी आणि दाखवूया काय बनतं आमच्या इकडे. तर मित्रांनो आता आलं आता आपण किचनमध्ये, आणि किचनमध्ये मॅडमने पूर्ण केलेला आहे प्रॉपरपणे सेटअप, काय काय टाकणार आहेत आणि कशा प्रकारे बनवणार आहेत. तर बघूया आपण मॅडमच्या इकडे जाऊनच. तर मी आज चिकन बनवते आणि त्याच्यासाठी मी घेतलं इथे 1.5 टोमॅटो, 1 कांदा आणि कोथिंबीर आणि इथे थोडंसं अद्रक घेतलंय आणि आता लसण काढते. आणि हे काय? टोमॅटो कट करून ठेवले, ते जास्त चांगलं नाही वाटत म्हणून मी ते थोडंसं ठेवलंय. इथे चिकन मस्तपैकी धुवून ठेवलेलं आहे. आता ह्याला फर्स्ट आपण बॉईल करू. बघू शकता मित्रांनो चांगल्या पद्धतीने. आणि हे काय काय आलं लसण. अच्छा अद्रक टाकलेलं आहे मॅडमने. इकडे छान पद्धतीने मस्तपैकी चिकन पण धुवून घेतलेलं आहे आणि इकडे पूर्ण सेटअप तयार केलेला आहे. फक्त आता देर है पहिले मी तडका लगाने की. नाही पहिले बॉईल केलं जाईल, त्याच्यानंतर तडका नाही लावा लागत ना चिकन साठी. तडका नाही, चांगल्या पद्धतीने मसाला वगैरे टाकून बनवतो, त्याला तडका नसतो, डाळीला तडका लावत असतो. ओके ओके ओके. तर बघूया मित्रांनो, पाहत राहा. आणि इकडे पडलं बघा मस्तपैकी तेल. आमच्या घरात तेलच लय वापरतात, काय माहित का. मग बगर तेलाचं खाता का तुम्ही? अच्छा अच्छा, आम्ही तुम्ही. कारण की मी विदर्भाचा असल्यामुळे आमच्या तोंडामध्ये ते शब्द येत राहतात, आम्ही आणि तुम्ही, मले तुले. आणि आमच्या मॅडम आहेत ते सांगूया आम्ही कधीतरी सांगेल. तर आता आपण फोकस करूया चिकनकडे. तेल पडलेलं आहे ह्याच्यामध्ये पद्धतशीर. आणि आता पडणार आहे याच्यामध्ये कांदा, म्हणजे प्याज. कांदा पडलेला आहे तेव्हा परत तेल. अरे तुमचा खिसा रिकामा करायचा तेल टाकून. छानपैकी त्याला अरतून परतून घेत आहेत. अरकन धडकन नाही रे, अरतून परतून. हो तर हो बाबा लवकर, खूप भूक लागली. पहिला आपण चिकनला बॉईल करून घेणार आहे ना. अच्छा, एक 5-10 मिनिटं आपण थोडं त्याला बॉईल करून घेणार आहे. मग आपण त्याचं मस्तपैकी मसाला तयार करू. आज मी थोडं वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे. म्हणजे
आज यामध्ये खोबरं वगैरे नाही ऍड करणार आहे. हां फक्त आले लसणची पेस्ट, थोडीशी हिरवी मिरची, लाल मिरची आणि बस एवढंच. आणि फक्त सुक्क फ्राय बनवणार आहे मी, जास्त काही नाही बनवणार आहे. अच्छा, थोडीशी ग्रेव्ही. ग्रेव्ही नसल्याप्रमाणे थोडंसं एकदम फ्राय टाईप बनवणार आहे. मग त्याला आपण चिकन मसाला म्हणू शकतो. चिकन मसाला. कारण मला आज ग्रेव्ही नाही आवडत. थोडंसं चला, टमाटर पण पडलेला आहे आणि आम्ही ब्लॉग सोबत रेसिपीज पण याच्यामध्ये ॲड करतो. या ब्लॉगमध्ये रेसिपी आणि ब्लॉग हे दोन्ही एकत्र शूट करायचं काम आम्ही करतो. ब्लॉग पण आणि रेसिपीज पण, कारण की बघण्यात पण थोडी मजा येईल आणि काढण्यात पण मजा येते. आता मस्त आपल्या इकडे चिकन बॉईल होते आणि मी इकडे अशी मसाल्याची तयारी केलेली आहे. हे मी थोडंसं खोबरं ना गॅसवरती भाजून घेतलंय. भाजल्यावरती याची चव आणखी छान लागते. भाजून अख्खा मसाला. हा, भाजून परत फ्राय करायचं कांद्यासोबत. अच्छा, हे सगळं आता मिक्सर करून घ्यायचं आहे. हा, मिक्सी करू आणि नंतर भाजीला फोडणी देते आणि गरम गरम भाकर टाकते. असं तर बघू शकता मित्रांनो, जॉबवरनं आल्यानंतर अशा प्रकारे आमच्या घरामध्ये अशीच एनर्जी ठेवून काम करावं लागतं ऑफिसमध्ये आणि घरी. बाकी पूर्ण दिवस घरामधली कामं जेवढी मला होईल तेवढी मला करावं लागतात. मला खूप हेल्प करतात. कारण की जेवढी कामं मला करता येईल तेवढी घरातली कामं मी करतो आणि बाकीची ती संध्याकाळी आल्यानंतर बाकीची सर्व कामं ती करत असते. तर असे आमचे कामं वाटलेले आहेत. बंटवारा किया है हमने कामों का. अच्छा, मसाला टाकलेला आहे त्याच्यामध्ये आपण. कुणाचा पेटा? कोंबडी का माझा पेटा म्हणतो. काहीतरी असतं भाकरी. तू भातच खाणार आहे ना? चपाती, एक चपाती घे ना. भाकरी ना भात दे टाकला. एक चपाती. अरे ताजी नाही पाहिजे. द्यायला बोलत आज तुमचा गिलास माझ्याकडे हायजॅक हो गया. कडू ना आठवते का ते काकडी. मित्रांनो, आमच्या घरामध्ये आता जेवणाची पूर्ण तयारी झालेली आहे, कारण की पंचपक्वान्न सर्व बनवलेलं आहे आमच्या मॅडमनी. आणि आता जेवण करून घेऊया. ब्लॉग आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि असेच आमचे ब्लॉग पाहत राहा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.